हाय, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. माझा बालीचा ट्रेलर आवडला का तुम्हाला सगळ्यांना? मागचा बघितला ना सगळ्यांनी? आता जाऊया बालीच्या सफरीला. बालीची सफर कुठून सुरू झाली तर मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट वरनं. आमचं 11:15चं विमान होतं आणि आम्ही 8 वाजताच पोहोचलो आणि तिथपासून आम्ही धमाल करायला सुरुवात केली. आणि मलेशियन एअरलाइन्स विमान असल्यामुळे क्वालालंपूरला हॉल्ट होता. तो आम्ही सकाळी साधारण 7-7:30ला पोहोचलो. पण कसं माहितीये का, म्हणजे 5 तासाचा डिफरन्स दाखवत होते आणि रात्री 11:15 बसून सकाळी 7 वाजता पोहोचलो. मला ते गणित टाइम झोनचं तेव्हा कळलं की मलेशियन आणि इंडोनेशियन टाइम झोन सेम आहे, पण ते 2 तासाचा जो डिफरन्स होता तो कसं भरून काढायचा किंवा कसं करायचं. सगळ्यांना घड्याळ चेंज करायला लागली तिथे गेल्यावर. टाइम झोनचं फर्स्ट इंटरनॅशनल टूर असल्यामुळे मला फर्स्ट टाइम कळलं. तर आणि पुढचा प्रवास दुसऱ्या विमानातनं सुरू केला. तिथे तुम्हाला सांगायची एक गोष्ट म्हणजे बालीच्या एअरपोर्ट डेनपसारला उतरल्यानंतर एक काळजी घ्यायची, कारण तिथे 2 तास जातात आपल्याला ते विजा चेकआउट करताना, बाहेर पडताना खूप वेळ जातो. तर तो डोक्यात ठेवून जा असं माझं सांगणं आहे. आणि आमची ही टूर पूर्ण आम्हाला अरेंज करून दिली होती नाशिकच्या सुजे ट्रॅव्हल्सने. तर तिथे आमचे टूर गाईड मिस्टर पणजी, हो मिस्टर पणजीच म्हणते मी, आपलं गोव्याचं पणजी किंवा आजची पणजी असतं ना तसंच. चोक सपाट. पण मिस्टर पणजी आणि आमचे ड्रायव्हर मिस्टर पुट्टू असे 2 जण तिथे आम्हाला रिसिव्ह करायला एअरपोर्टवर आले होते. आणि आमचं स्वागत त्यांनी कसं केलं असेल तर चाफ्याच्या फुलांचा हार घालून मस्त स्वागत केलं. आणि त्यानंतर आम्हाला असं कळलं की बालीचं नॅशनल फ्लॉवर हे चाफा आहे. आणि तिथपासून जे चाफा मला पावली चाफ्याची फुलं थोड्या वेळाने चाफ्याची झाडं दिसत राहायची. तर खूप छान वाटायचं, त्यामुळे फ्रेश वाटायचं. तिथे चाफ्याचे वेगवेगळे प्रकार, वेगवेगळे कलर आणि सगळीकडे सगळेजण असे चाफ्याचं फूल कानावर लावून फिरताना दिसत होते. तर इकडे चाफ्याला काय म्हणतात माहितीये का? कंबुजा असं म्हणतात. आमचा टूर गाईड आहे, त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही जरी थकून आला असाल तरी आता आपल्याला हॉटेलवर जाता येणार नाहीये, कारण आपण जो पहिल्या दिवशीचा जो उलवाटू टेम्पल आहे ते खूप एका टोकाला आहे, एका दिशेला आहे. तर तिथे जायलाच 1-1.5 तास लागतो एअरपोर्ट वरनं. त्यामुळे हॉटेलमध्ये जर तुम्ही सामान टाकून फ्रेश होऊन जर गेलात तर आणखीन वेळ जाईल आणि दुसऱ्या दिवशी ते पॉसिबल नाही आपलं. तर मग आम्ही असं ठरवलं की आमचे टूर गाईड म्हणतील त्याला हो म्हणायचं. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही एवढे थकलेलो असून सुद्धा डायरेक्ट एअरपोर्ट वरनं उलुवाटू टेम्पलला गेलो. तो 1.5 तासाचा जवळजवळ प्रवास होता. आणि आम्ही मध्ये विमानात मिळालं तेवढंच खाल्लं होतं. त्यामुळे मग आम्ही उलुवाटू जवळ आल्यावर त्यांना म्हटलं मला जरा फ्रेश व्हायचंय, चहा कॉफी तरी पिऊ द्या. पहिला चहा, पहिली कॉफी आणि स्मूदीज तिथे आम्ही फर्स्ट टाइम उलुवाटू टेम्पलच्या जवळ एक रेस्टॉरंट होतं तिथली चव चाखली. कारण बालीमध्ये कॉफी खूप प्रसिद्ध आहे बरं का, पण तिकडे ना मिल्क म्हणजे दुधातल्या कॉफी किंवा दुधातला चहा असं तिथे फेमस नाहीये. तिथे असतो ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी. त्यामुळे तुम्हाला तिकडे वेगळी चव अनुभवायची असेल तर तिकडचं पण काहीतरी ट्राय करा. आणि आम्हाला तिथल्या स्मूदीज खूप आवडल्या. म्हणजे मिल्कशेक टाईपच होते, वेगवेगळे अगदी नॅचरल फ्रुट्स, ओरिजिनल फ्रुट्सचे काढलेले स्मूदीज नेहमी असायच्या तिथे. तर त्या खूप फ्रेश असायच्या.
तर नक्की नक्की ट्राय करा तुम्ही तिकडे गेल्यावर. खूप फ्रेश वाटतं. आम्ही फ्रेश झालो. उलवाटू टेम्पल तर कसं आहे, एक डोंगर चढून आहे जवळजवळ, म्हणजे एका उंचावरती क्लिफ वरती ते उलवाटू टेम्पल आहे आणि खालती समुद्र किनाऱ्याने वरती गेल्यावर इतकं सुंदर दिसतं ना की डोळ्याचं पारणं फिटतं. मिस्टर पणजी यांनी आम्हाला असं सांगितलं की हे उलवाटू टेम्पल प्रसिद्ध आहे माकडांसाठी. इथे खूप सारी माकडं आहे आणि हनुमानाला तिथे खूप मानतात. आपलं हिंदू देवता तिथे खूप मानतात आणि उलवाटू टेम्पल स्पेशली हनुमानासाठी म्हणजे आणि माकडांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्यांनी तिथे जी बजावलं होतं की गॉगल, टोपी, चष्मा, फोन हे सांभाळा आणि घेऊनच येऊ नका शक्यतो. आणि पर्स असली तर पर्समध्ये मोबाईल नीट जपून ठेवा. ओके. आणि तेच ते कानातलं बरं का, हे मी आज घातलंय ना, हे दिसतंय का, ते हेच कानातलं आहे बघा. मागचा भाग तिथल्या सगळ्याच मंदिरामध्ये सिल्कचं एक तर लुंगी किंवा असं कापड देतात बांधायला. त्याच्याशिवाय तुम्हाला त्यांच्या टेम्पलमध्ये एंट्री नाही. आणि ते गाभारा वगैरे नसतो, त्यामुळे लांबूनच बाहेरच ते मंदिरं बघायला मिळतात. आणि त्या क्लिपवरती पूर्ण अशा पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या उतरून जायचं आणि बाहेर समुद्र दिसतो, क्लिप पण दिसतं. सुंदर झाडं भरपूर, माकडं भरपूर असं आहे. आणि तिथे काय प्रसिद्ध आहे तर तिथे केचक डान्स म्हणून बघायला सगळ्या जगभरातली लोक येतात. तुडुंब गर्दी भरलेली असते तिथे, पब्लिक भरपूर असतं. आणि तो केचक डान्स दररोज संध्याकाळी 6 वाजता तिथे असतो. तो डान्स कशावर आधारित आहे तर रामायण, आपलं जे रामायण आहे ना ते त्या कथेवर आधारित तो डान्स आहे. त्यामुळे तिथे राम सीता येतात, मरीच राक्षस रावण येतो आणि हनुमानाची एंट्री इतकी सुंदर आहे. तो इतका एनर्जेटिक हनुमान दाखवला आहे. आणि तिथला हनुमान माहितीये का, पूर्ण व्हाईट कलरचा असतो. आणि रामायणातलं तिथे एक बदल म्हणून सांगते, आपण म्हणतो रामाने वध केला रावणाचा, पण त्या केचक डान्स मध्ये त्यांनी वेगळं दाखवलंय की हनुमानाने वध केला रावणाचा. तर तो त्या तिथल्या केचक डान्सचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. सुंदर कलाकृती, एक वेगळं म्हणून तुम्ही नक्की बघायला जा. वेगळं बघायला मिळालं काहीतरी. त्यांची लोककला आहे ती, तर ती बघायला आम्हाला खूप आनंद मिळाला त्यातून. केचक डान्स बघताना मागे समुद्रावर सनसेट होताना पण इतका सुंदर दिसतो की म्हणजे डान्स बघावा, तिथलं सौंदर्य बघावं, तिथला नजारा बघावा, सनसेट बघावा किंवा मावळतीचे रंग बघावे कळतच नाही. इतकं सगळं सुंदर दिसत असतं. पण पहिल्या दिवशी आम्हाला प्रचंड प्रचंड ऊन आणि घामाने हैराण केलं आणि चक्क तिथे ना ट्रॅफिक जाम होता. म्हणजे आम्ही उलवाटू टेम्पल टोमचं हॉटेल जे होतं फुटाला, वीणा हॉलिडेज म्हणून, त्या तिथे येईपर्यंत भरपूर मुंबई सारखं ट्रॅफिक लागला. पण तिथे तुम्हाला सांगते हॉर्न वाजवत नाही कोणी, कारण नसताना. पण आम्हाला म्हणजे पहिल्या दिवशीच असं झालं की बापरे, एवढं घामाघुमवायला, एवढं होऊ नये. बालीला मुंबईच्या वर्तन त्या दिवशी परिस्थिती होती की पुढचे दिवस आमचे आता कसे जातील, हा एक प्रश्न पडलेला आम्हाला. फर्स्ट डेची ही आयटिनरी पूर्ण झालेली आहे. कारण यानंतर केचक डान्स बघितल्यावर आम्ही डायरेक्ट आमच्या हॉटेल जिथे स्टे होता आमचा फुटाला, वीणा कॉटेज म्हणून होतं, तर तिथे आम्ही गेलो. हॉटेल पण सगळं सुंदर आम्हाला दिलेली होती. पण आम्ही एवढे दमलो होतो ना की आम्ही त्या वीणा हॉटेलला गेलो. बाहेर जेवायला जायची आमची ताकद नाही. आम्ही घरून आणलेले पराठे खाल्ले आणि झोपून गेलो. त्यामुळे फर्स्ट डे उलवाटू टेम्पल हा मी भाग पूर्ण करते. आणि नेक्स्ट एपिसोड मध्ये तुम्हाला खूप सारी गंमत आहे. 8 मार्च
दुसऱ्या दिवशी होता, आम्ही सगळ्या 5 महिला होतो. तिथे महिला दिन आम्ही काय मस्त साजरा केला ते तुम्हाला पुढच्या भागात समजेलच. तर नक्की भेटू पुढच्या एपिसोड मध्ये. तोपर्यंत मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुम्हाला कसं वाटतंय ते प्लीज 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 मला कळू द्या. धन्यवाद.